नमस्कार मंडळी. तर आपल्याकडे औषध न्यायला ते नाही हे दादा ते आले ते आणि ते कुठून आले ते तेलंगणावरून आले. कधी निघाले होते? आम्ही काल दुपारी निघलो होतो. दुपारी. तर त्यांना आज आता ह्यो टाइम म्हणजे आज दुपार वाजले त्यांना यायला. तर औषधाचं रिझल्ट आपल्याकडे तुम्हाला म्हणजे कोणी सांगितलं? व्हिडिओ बघितलं का? आम्हाला कोणी नाही सांगितलं. आम्ही फक्त फेसबुक मध्ये व्हिडिओ बघून आलो इथपर्यंत. आम्हाला तुमच्यावर भरोसा आहे म्हणून आलो इथपर्यंत. आपण जेवढं बोलतो तेवढं जेवढा विश्वासाने बोलतं तेवढं 100% आपण लोकांना गुण देतोच आहे. आणि जसं आहे म्हणजे तेलंगणाचे भरपूर जण आहे, रिझल्ट पण आहेच आहे. आणि याच्या अगोदर पण 2-3 आपण तेलंगणाचे व्हिडिओ टाकलेले आहेत. पण एवढंच आहे का ते फक्त तुमच्या पाण्यात नसतीलच आहे. म्हणजे माणसं जे आहे ते तुमच्या पाण्यात नसतीलच. तर आपल्याकडं आपण नुसतं फक्त बोलून लोकांना आहे ना असं इथपर्यंत बोलवत नाही. आता तेलंगणा म्हटलं ते काही एवढं जवळ नाहीये. 2-2 दिवस तुम्हाला इथं यायला लागतात ते. तर आपल्या औषधाचं जसं रिझल्ट आहे तसं आपण त्यानुसारच इथं प्रत्येकजण येत असतं. आणि तुमचा काही फोन लागला नसेल आणि क्या म्हणजे फोन तर रिसिव्ह झालाच नसेल तुमचा आता एवढं लांबून म्हटल्यावर लोक जवळपास असलेले जे आहे ते विचार करतात का घरी जावं का नाही जावं. पण आता यांनी न विचार करतात तेलंगणावरून 2 दिवस लागले त्यांना यायला इथं. आणि इथं आल्यानंतर औषध तुम्हाला भेटलेलंच आहे. तर इथं भेटल्यानंतर त्यांना म्हणजे रिकाम्या हाती कोणी जाणारच नाहीये. इथं आलं तर 100% औषध तुम्हाला भेटलं जातं. आणि त्यांनी कोणाला विचारलेलं पण नसेल. कसं काय आले इथं? आम्ही आता व्हिडिओ बघून डायरेक्ट आता दादानी फोन काय उचललं नाही. डायरेक्ट 50 वेळा मेसेज केला तेव्हा मला लोकेशन पाठवले भाऊसाहेब म्हणून आयुर्वेदिक श्रीरामपूर मध्ये असं पाठवलं म्हणून डायरेक्ट ते लोकेशन मध्ये सर्च केलं मी. तर हे लोकेशन मला दाखवलं. लोकेशन प्रकार मी आलो. चालतंय इथंपर्यंत आल्याबद्दल. कारण की थोडंसं तुम्हाला वेळ पण लागला असेल. पार्सलला यायला पण आहे ना 4-5 दिवस लागतातच. त्याच्यामुळे मग ते डायरेक्ट तुम्ही येऊन गेले. तुम्हाला पण खात्री पटलीच पाहिजे ना इथं आल्यानंतर आपल्याला भेटतं का नाही. काही जण म्हणतात